खरीप हंगामात अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक पेरल्या जाणाऱ्या सोयाबीनवर आता पुन्हा एकदा पिवळ्या मोझॅकसह विषाणूजन्य मोझॅकचा प्रादुर्भाव दिसून येत आहे। अमरावती जिल्ह्यात या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने सोयाबीन उत्पन्नात जवळपास 75% घट होण्याची भीती निर्माण झाली आहे। मागील वर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पावसाच्या लहरीपणामुळे मोठे नुकसान सहन करावं लागलं होतं। सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि नंतर अतिवृष्टीमुळे सोयाबीनवर पिवळ्या मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन पिकांनी माना टाकल्याचं चित्र आहे। अजूनही शेतकऱ्यांना सोयाबीनला हमीभाव मिळत नसल्याची स्थिती आहे। आता पुन्हा हा रोग पिकावर पसरला तर यंदाही सोयाबीन पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे। पहिल्या पेऱ्यातील सोयाबीनची काढणी सुरू झाली आहे आणि उशिराने पेरा झालेले सोयाबीन अजूनही शेतातच आहे। खरीप घाईनं आणि रब्बीची पेरणी दमानं असं आजही ग्रामीण भागात म्हटलं जातं। हे कशामुळे ते उशिराने पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या लक्षात आलंय। उशिरा पेरणी झालेलं सोयाबीन अजूनही वावरात आहे, तर पहिल्या पेऱ्यातील सोयाबीन बाजारात। त्यामुळे मध्यंतरी झालेल्या पावसाचा परिणाम सोयाबीनवर तर झाला आहेच, शिवाय येलो मोझॅकचा प्रादुर्भाव दिसून येत आहे। अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यात सध्या सोयाबीनवर पिवळ्या मोझॅकचा प्रादुर्भाव आहे।